करावली न्यूज नेटवर्क के स्वागत। नाजरीन, इस्तकबाल है आपका करावली न्यूज की आज की स्पेशल रिपोर्ट में। आज 17 अप्रैल बरोज पीर भटकल सर्किट हाउस में भटकल मुस्लिम मीडिया की तरफ से ईद उल फित्र की मुनासिबत से हिंदू मीडिया को स्वीट दिया गया। ये प्रोग्राम हर साल भटकल न्यूज की जानिब से होता था, लेकिन इस बार भटकल में दो मीडिया ग्रुप्स आपस में मिलकर एक हो जाने की वजह से इस बार ईद उल फित्र की मुनासिबत से भटकल मुस्लिम मीडिया यानी भटकल न्यूज.com, साहिल ऑनलाइन, करावली न्यूज नेटवर्क, फिक्र खबर और भटकलीज.com की जानिब से हिंदू मीडिया के तमाम रिपोर्टर्स में स्वीट तकसीम की गई। ये बड़ी ही अच्छी सौगात थी। इस मौके पर तमाम रिपोर्टरों ने अपनी खुशी का इजहार किया और मुस्लिम रिपोर्टरों को ईद उल फित्र की मुबारकबाद दी। इस मौके पर बारी बारी तमाम रिपोर्टरों ने अपनी बातों को रखा। हम बारी बारी आपको उनकी बातों को सुनाते हैं। देखिए हमारी ये रिपोर्ट। ಪತ್ರಕರ್ತರ ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿದ್ದೀರಿ, ಇವರಿಗೆ ನಾನು ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಇವತ್ತಿನ ಈ ಸಭೆ ಮಾಡಲು ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತರ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಮ್ಮ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಒಂದು ಸಿಹಿ ವಿತರಣೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಸಿಹಿ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದಿದ್ದೇವೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಹಾಗೆ ಈ ಹಬ್ಬ ನಾವು ಹಿಂದೂ ಹಬ್ಬ, ಈ ದೀಪಾವಳಿಗೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೂ ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಒಂದು ಸಿಹಿಯನ್ನು ಹಂಚಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೆ ಅವರು ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಪತ್ರಕರ್ತರೆಲ್ಲ ಸೇರಿ ನಮ್ಮ ಈ ಹಿಂದೂ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಸಿಹಿಯನ್ನು ವಿತರಣೆ ಮಾಡಲಿ ಇವತ್ತು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದು ಆ ಖುಷಿ ಸಂದರ್ಭ, ಆ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಖುಷಿ ಆಗಬೇಕು, ಒಂದು ಸೌಹಾರ್ದ ವಾತಾವರಣ ಆಗಬೇಕು. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ಹಬ್ಬ ಅನ್ನು ಆಚರಿಸಬೇಕು ಎಂಬ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅವರು ಇವತ್ತು ಈ ರಂಜಾನ್ ಮಾಸದ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಕರೆದು ಸಿಹಿ ಹಂಚಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವ. ಹಾಗೆ ರಂಜಾನ್ ಉಪವಾಸವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಈದ್ ಉಲ್ ಫಿತರ್ ಹಬ್ಬವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮ ಸಡಗರದಿಂದ ಆಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಈದ್ ಉಲ್ ಫಿತರ್ ಹಬ್ಬದ ಆರ್ಥಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಬ್ಬವನ್ನು ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಆಚರಿಸಿದಿರಿ. ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇವತ್ತು ಏನು ಅತಿಕಾರ ರೆಹಮಾನ್ ಸಾಹೇಬಂದವರು ಕಳೆದ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಸಿಹಿ ಹಂಚುವ ಮೂಲಕ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ. ಎಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತಿಕಾರ ರೆಹಮಾನ್ ಸಾಹೇಬಂದವರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಇವರು ಗನಿಯವರು, ನಮ್ಮ ವಿನಾಯಕ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಸೇರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ. ಇಂಥ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯವನ್ನು ಇವರು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಇದರಿಂದ ಶಾಂತಿ, ಸೌಹಾರ್ದ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಬಾಂಧವ್ಯ ವೃದ್ಧಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारे तमाम प्रेस रिपोर्टर्स, जैसा कि आपको मालूम है, भटकल में अभी कुछ सालों से हमारे हिंदू मुस्लिम रिपोर्टरों में एक भाईचारे का माहौल है और बहुत सालों से हम एक साथ इस तरह से जुड़ते हैं और न्यूज़ कवर करने के सिलसिले में भी भटकल में पीस मेंटेन करने के लिए भी हम तमाम हमारे हिंदू और मुस्लिम रिपोर्टरों का बहुत ही बड़ा इसमें अभी चंद सालों से रोल रहा है। लास्ट ईयर और उससे पहले 2 साल से मैं सिर्फ हमारे भटकल न्यूज़ ही की तरफ से हमारे रिपोर्टर्स को बुला करके ईद के मौके पर कुछ स्वीट्स वगैरह हमारी खुशी में उनको शामिल किया जाता था। लास्ट ईयर भी मेरे भटकल न्यूज़ की तरफ से वादा कर रहा हूँ, उससे पहले भी भटकल न्यूज़ की तरफ से वादा और हमारी एक यूनियन के लिए था
जैसा कि आपको मालूम है इस हमारी भटकल में यहाँ पर कुछ वजह से 2 यूनियन बन गई थी हमारे, तो उसमें अभी बहुत खुशी का ये मौका है कि दोनों यूनियन एक साथ अभी एक प्लेटफॉर्म पर आ गए हैं और दोनों यूनियन के हमारे तमाम हिंदू रिपोर्टर्स, मुस्लिम रिपोर्टर्स तमाम साथ में मिल करके काम कर रहे हैं। और जैसा कि आज का जो हमारा आज का प्रोग्राम है, आज हमारे प्रोग्राम में मेरे साथ भटकल के साथ में हमारे लोकल मुस्लिम मीडिया जो है साहिल ऑनलाइन और करावली न्यूज़ नेटवर्क, भटकलिस.com, फिक्र खबर, ये सब अभी हमारे साथ हैं और इन तमाम की तरफ से हम आपको ईद के लिए कुछ हमारा एक छोटा सा हम तोहफा आपकी खिदमत में इन तमाम की तरफ से पेश करेंगे। जैसा कि आपको मालूम होना चाहिए कि यहाँ पर 2 यूनियन इससे पहले था हमारे यहाँ पर कुछ टूट करके 2 यूनियन बन गई थी। आपको मालूम है उसके लिए एक यूनियन करने के लिए सबसे पहला शायद इनिशिएटिव मैंने उठाया था। आपको मालूम है 2016 में रॉयल ओक में एक प्रोग्राम करके, डिनर पार्टी करके भटकल न्यूज़ की तरफ से मैं सबको इनवाइट किया था, हमारे दोनों यूनियन के लोगों को। और उसमें खुशी की बात है कि दोनों यूनियन के लोग उस वक्त आ गए थे और मैं समझता हूं कि उसी का असर है कि अब तकरीबन 8 साल के बाद में ऐसा मौका आया। ये दावा नहीं करता कि मैं अकेला ही कोशिश किया, मैं अकेला नहीं किया, अब तमाम लोगों की कोशिश, खास करके हमारे भट्ट भाई, हमारे राधा कृष्णा भट्ट जो है, उनको मैं उस टाइम 16 में उनसे मशवरा किया था कि मैं सबको बुला रहा हूं, तो एकदम सिंसियरली ओके किया था उन्होंने कि बुलाओ, मैं भी साथ में आता हूं। और उनको प्रेसिडेंट करके, राधा कृष्णा भट्ट को प्रेसिडेंट करके मैंने वो रॉयल ओक में एक बड़ा डिनर प्रोग्राम किया था। लेकिन मैं फिर भी इसलिए किया कि हमारे मुस्लिम लोगों को भी उसमें बुलाया था, क्योंकि हमारे हमारे यहाँ की हिंदू भाई और जो कन्नड़ा मीडिया है, हमारा सबका एक साथ एक मिलन रहना चाहिए और यहाँ पर हमको एक अच्छा माहौल क्रिएट करना चाहिए भटकल में। और ये माहौल क्रिएट करने के लिए होता है कि अगर हम हमारे न्यूज के जरिए से हम एक साथ में मिलकर काम करेंगे, हमारे आपस का अंडरस्टैंडिंग अच्छा रहेगा, तो जो लोग सब इसमें रहते हैं, चंद लोग रहते हैं, यहाँ का जो माहौल है, अच्छा माहौल है, उसको खराब करने की, इधर नहीं पूरे इंडिया में ऐसे लोग सब जगह रहते हैं। लेकिन चूंकि अभी कुछ सालों से हमारे भटकल में बहुत अच्छा पीसफुल माहौल है और उसमें हमारे जो रिपोर्टर्स हैं, हिंदू रिपोर्टर्स, मुस्लिम, सब मिल करके काम करके एक अच्छा माहौल इस वक्त बना यहाँ क्रिएट हो चुका है। हम चाहते हैं कि ये माहौल हमारा यहाँ पर भटकल में आइंदा भी रहे और हम हमारे कन्नड़ा मीडिया भी अपने न्यूज के जरिए से भटकल का जो ओरिजिनल यहाँ का जो माहौल है, जो रीत रिवाज है और हिंदू मुस्लिम जो हम यहाँ पर साथ में किस तरह से खुशी के साथ रहते हैं, उसको आगे तक पहुंचाना चाहिए। हमारे स्टेट लेवल में भी जाना चाहिए बात और हमारे नेशनल मीडिया तक भी पहुंचना चाहिए, यही हमारी ख्वाहिश है। और इसीलिए मैं भी भटकल न्यूज की तरफ से भी तकरीबन आज से 15 साल से भटकल में पीस प्रोग्राम यहाँ पर बड़े बड़े प्रोग्राम किया हूँ। हमारे हिंदू लीडर्स को भी बुलाया हूँ, हिंदू लीडर्स को भी अवार्ड दिया हूँ, पुलिस डिपार्टमेंट के लोगों को भी इन्वाइट किया हूँ, हमारे कारवार से भी एसपी वगैरह सब मेरे प्रोग्राम में आए हैं और बहुत यहाँ पब्लिक चबूतरा पर प्रोग्राम हुआ है और उधर राबिता हॉल में भी प्रोग्राम हुआ है और बहुत सारे इधर हमारे भटकल में, हमारे भटकल न्यूज़ की तरफ से बहुत सारे प्रोग्राम हुए हैं। तो मेरी ये पर्सनल कोशिश हमेशा से रही है कि भटकल में एक अच्छा माहौल रहे और हम यहाँ पर, जैसे हम सब जानते हैं, अभी मैं भी यहाँ पर हमारे मुस्लिम के बहुत सारे इदारों में रहता हूँ, तो वहां पर यही बात होती है कि हम सब साथ मिलकर रहना चाहिए, क्योंकि हमारा जो आज से 40 इयर्स बैक हम जाएंगे, 50 इयर्स जाएंगे, तो बहुत अच्छा यहाँ पर माहौल था, हिंदू मुस्लिम एकदम बहुत ही साथ साथ रहते थे। अभी मैं आपको 13 हब्बा का मिसाल देता हूँ। 13 हब्बा को जो अभी आपका कल 13 हब्बा हुआ, उसका जो हिस्ट्री चलता है, हमारे भाई की इनायतुल्लाह शाहबंदी, हमारे ग्रैंडफादर, मेरा भी ये जो सरनेम शाहबंदी है और आप जो परमिशन के लिए जो घर में आते हैं वो हमारे ग्रैंडफादर का ही घर है, वो सुल्तान स्ट्रीट में। अभी वहां पर घर नहीं है, अभी दुकानें हैं। तो हमारे ग्रैंडफादर अभी 200 इयर्स हो गया हो। 200 इयर्स पहले जब यहाँ पर 13 हब्बा चलता था तो मुस्लिम लोग भी सब देखने के लिए जाते थे, सब रहते थे। उस वक्त एक इंसिडेंट हुआ, जब ब्रिटिश गवर्नमेंट इधर था तो 13 आपका रथ यात्रा जो निकाल रहे थे फुल बाजार के एरिया में, एक इंसिडेंट हो गया और कुछ लोग इंजर्ड हो गए, वो 13 नीचे गिर गया। तो उस वजह से क्या हुआ, वो इंजर्ड होने के बाद में ब्रिटिश गवर्नमेंट ने एकदम वो 13 को ये करने के लिए, 13 हब्बा करने के लिए बैन डाल दिया। तो उस समय वो उन्होंने जामीन नहीं किया, मांगा कि कोई अगर आप में जामीन देंगे तो हम इसको चालू करेंगे नेक्स्ट ईयर से बोलकर। तो हमारे ग्रैंडफादर वो सिद्दी मोहम्मद साहब जो थे, उन्होंने उस टाइम पर 500 रुपीज ब्रिटिश गवर्नमेंट को जमानत दे करके, और उसमें 2-3 हिंदू लोगों का भी साथ था, मेरे पुराना जो हमारी हिस्ट्री है उसमें सुना था, 2-3 हिंदू को लीडर का भी उनमें साथ था। लेकिन हमारे जो ग्रैंडफादर वो बहुत बड़े बिजनेसमैन थे। अभी भी हमारे इनायतुल्लाह शाहबंदी है, उनके वालिद साहब का, उनके फादर का इधर बहुत बड़ा इधर कपड़े का दुकान था हमारे कटक का। तो हमारा पूरा जो परिवार था वो पहले से बिजनेस
वो चला आ रहा था। तो वो टाइम 500 रुपए ब्रिटिश गवर्नमेंट को दे करके वो तेर हब्बा उस टाइम दोबारा चालू किया था। तो अभी वो रीति को जारी रखते हुए अभी हिंदू के मंदिर के लोग अभी वहां पर सुल्तानेश्वर में हमारा जो पुराना घर था वहां पर आकर के अभी उनको सम्मान दे करके वहां से चले जाते हैं। तो ये एक भटकल के हिस्ट्री के हिसाब से एक रिवाज है। ऐसे ही उससे पहले भी मुस्लिम की शादी में हिंदू लोग आते थे और बहुत एक अच्छा माहौल था, मतलब हिंदू मुस्लिम। हम चाहते हैं कि खास करके मेरा ये ख्वाहिश है कि हमारा भटकल में वो जो 40 ईयर 50 ईयर बैक का जो माहौल था हिंदू मुस्लिम का, जो प्यार का, प्रीति मोहब्बत था, एक दूसरे के साथ वो सम्मान था, वो माहौल आना चाहिए। अभी जो चंद सालों से जो यहाँ पर नफरत और ऐसा सब हो रहा है उसको हम प्रेस वाले उसको मिटाना चाहिए और प्रेस वालों का बहुत बड़ा उसमें रोल रह सकता है। वो पुराना जो माहौल है वो आना चाहिए। पर हमारा इतना ही ख्वाहिश है। और ईद का जो हमारा मौका रहता है रमजान का, उसमें भी रमजान का भी हमारा दीन का, हमारा धर्म का यही मैसेज रहता है कि जो गरीब लोग हैं, मुस्लिम हिंदू उसमें फर्क नहीं है, जो हमारा ये जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो तालीम है उसमें यही है सबसे आम के, जो गरीब इंसानियत के लिए आप कोशिश करो। जो गरीब लोगों जो है उनके लिए रमजान का भी जो मेन महीना है, रोजा का मकसद अलग है, जो हमारा जो हमको दीन का उसमें जो मतलब हमारी इबादत है अल्लाह के साथ हमारा लगाव, उसके साथ साथ ये रहता है कि गमखारी करने का भी है, मतलब दूसरे लोगों के लिए जो इंसानियत है, जो ह्यूमैनिटी है, जो लोग पूरी दुनिया में जो लोग, उनके साथ में आप उनको ये करो, उनके साथ अच्छा सलूक करो, उनको हेल्प करो। यही हमको रमजान का भी पैगाम हमारा यही रहता है। तो इसलिए हम चाहते हैं कि इस तरह से हमारा ये माहौल होता रहे। और इससे पहले भी हमारे हिंदू जो भाई अपने त्यौहार के मौके पर भी इस तरह की मीटिंग बुलाते हैं और हमको इनवाइट करते हैं। इसलिए हमारा भी ये फर्ज बनता है कि ईद के मौके पर हम इस खुशी के मौके पर हमारा एक अच्छा मैसेज देने के लिए ये प्रोग्राम करने का मकसद था। तो मैं ये उम्मीद करता हूँ कि हमारे पूरे जो रिपोर्टर्स हैं हमारे कन्नड़ा मीडिया के खास करके सब हमारा साथ दे करके हम भटकल में एक अच्छा माहौल क्रिएट करने की कोशिश करेंगे। ಈ ಬಾಂಧವ್ಯ ಅನ್ನೋದು ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ನಡೆನುಡಿಯಿಂದ ಇರ್ತದೆ. ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಸಿಹಿ ಹಂಚಿ ಈ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಸುಮಾರು ಹಬ್ಬ ಇದೆ, ದೀಪಾವಳಿ ಇದೆ, ಯುಗಾದಿ ಇದೆ. ನಾವು ಕೂಡ ಇದನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕೈ ಸೇರಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಆಗುತ್ತದೆ, ಎರಡು ಕೈಲೂ ಸೇರಿ ಚಪ್ಪಾಳೆ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಂಧವ್ಯ ಅನ್ನೋದು ಎರಡು ಕಡೆಯಿಂದನೂ ಆಗ್ಬೇಕು, ಅದು ಬಾಳಿ ಒಳ್ಳೇದು. ಇನ್ನು ಈ ಹಿಂದೂ ಮತ್ತೆ ಮುಸ್ಲಿಂ ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೇಲಿ ನೀವು ಅವ್ರದ್ದು ನಮಾಜು ಇದವ್ರು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿ ನಮ್ಗೆ ಧರ್ಮ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಈ ನೀತಿ ಮುಖ್ಯ, ನಮ್ಮ ಉದ್ಯೋಗ ಮುಖ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಧರ್ಮವನ್ನ ಎಲ್ಲ ನಾವು ಮನೇಲಿ ಇಡ್ಬೇಕು, ಸ್ವಾಭಾವಿಕ. ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಧರ್ಮ ಬೇಕು, ಅದನ್ನು ಮನೇಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಆದ್ರೆ ಒಬ್ಬ ಪತ್ರಕರ್ತನಾಗಿ ನಮ್ಗೆ ಹಿಂದೂಗಳು, ಮುಸ್ಲಿಮರು, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರು ಎಲ್ಲ ಒಂದೇ. ನಾವು ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ವಿಚಾರ ಬರ್ತದೆ ಅದನ್ನ ಸ್ವಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಒಬ್ಬರು ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಆಗಿರ್ಬಾರ್ದು. ನಾವು ಒಬ್ಬ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೋ, ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮಕ್ಕೋ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಧರ್ಮಕ್ಕೋ ಸೀಮಿತ ಆಗಿರಬಾರ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಅಂತಹ ಒಳ್ಳೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಕೂಡ ಒಟ್ಟು ಸೇರಿ ನಮ್ಮ ಬಾಂಧವ್ಯ ಒಳ್ಳೇದಿರ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಆ ಸಿಹಿ ಹಂಚು. ಹಿಂದೆಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಿಹಿ ಹಂಚಿದ್ದು ಅದ್ರ ಕಾರಣ ಏನು ಕೇಳಿದ್ರೆ, ಈಗೆಲ್ಲ ಶುಗರು ಅದು ಇದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಸಿಹಿ ತಿನ್ನೋಕೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಹಿಂದೆ ನಿಜವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಸುಖ ಇದ್ದಾಗ ಸಿಹಿ ತಿನ್ನೋದು, ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಕಹಿ ತಿನ್ನೋದು. ನಮ್ಗೆಲ್ಲ ಯುಗಾದಿ ಅಂತ ಒಂದು ಹಬ್ಬ ಬರ್ತದೆ. ಆ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಸಿಹಿ ಮತ್ತೆ ಕಹಿಯ ಮಿಶ್ರಣ ಜೀವನ ಅನ್ನೋ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಆ ಬೇವಿನ ಎಲೆಯನ್ನ ಹಾಗೆ ಬೆಲ್ಲವನ್ನ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಬೇವು ಬೆಲ್ಲ ಅನ್ನೋ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಹಂಚ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದು ಆದ್ರೆ ಆ ಸಿಹಿ ಬಾಳಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿರ್ಬೇಕು. ಆದ್ರೆ ಯಾವ್ದು ಹೆಚ್ಚಾದ್ರೂ ಕಷ್ಟವೇ, ಆದ್ರೆ ಸಿಹಿ ಬಾಳಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕು. ಕಹಿ ಹೆಚ್ಚಾದ್ರೆ ಬದುಕೋದು ಕಷ್ಟ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಸಿಹಿಯ ಪ್ರತೀಕ ಅಂದ್ರೆ ಹಾಗೆ ಸುಖ, ನೆಮ್ಮದಿ ಅನ್ನೋ ಪ್ರತೀಕ. ಹಾಗೆ ಅಂತಹ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡ್ತಿದ್ರಿ. ನಿಮ್ ಕೂಡ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ, ಈಗಾಗಲೇ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬವನ್ನ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಸಡಗರ, ಶಾಂತಿ, ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಆಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಮ್ಯುನಿಟಿಯವರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಬ್ಬ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಒಂದು ತಿಂಗಳ ವ್ರತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ವ್ರತವನ್ನ ಕಷ್ಟ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಕಷ್ಟ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕು. ಬಡವರು, ಹಸಿದವರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಹಸಿವು ಅನ್ನೋದು ಏನಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವರು ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಉಪವಾಸ ಇದ್ದಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತಾರೆ ಅವನಿಗೆ ಆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹಸಿವಿನ ಹುಟ್ಟೇನು, ಆ ಹಸಿವು ಯಾವ ಮನಸ್ಸನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಯಾವುದಕ್ಕೂ ಬೇಕಾದ್ರೂ ಒಯ್ಯುತ್ತದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಆ ಹಸಿವು ಕಾರಣ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಬಹಳ ಉತ್ತಮವಾಗಿ ಒಂದು ತಿಂಗಳ ಆಚರಣೆಯ ಮೂಲಕ ತಮ್ಮ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ತಾವು ಏನು ಮುಂದಿನ ಬಡವರು ಹೇಗಿದ್ದಾರೆ,
ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದವ್ರು ಏನು ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರು ಅದು ಮಾಡೋದು. ಆ ಒಂದು ಹಬ್ಬ ಅವರು ಮುಂದಿನ ಜೀವನದ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಬದುಕಿನ ಒಂದು ದಾರಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತದೆ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದವರು ನಾವು ಏನಾದ್ರು ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಅವರು ಈಗ ಎಲ್ಲ ಒಂದು ವಾರಗಳ ಮೊದಲೇ ಇದನ್ನ ಯಾರ್ಯಾರು ಬಡವರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಂಚ್ತಾರೆ. ಅವರು ಹಂಚುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ನಾವು 35, 30, 40 ವರ್ಷದಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದವರು ಅವರು ನಮ್ಮ ಹಂಗೆ ಹಬ್ಬ ಆಚರಿಸ್ಬೇಕು, ನಾವು ಒಂದೇ ಆಚರಿಸಬೇಕಾಗ ಇದೆಲ್ಲ ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂತ ಹಬ್ಬವನ್ನ ನಮ್ಮ ಆಚರಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ವೃದ್ಧಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಏನು ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುವಂತ ನಮ್ಮ ಇವರು ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ನಜೀಮುಲ್ಲಾ ಗನಿ ಅವರು ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಹಿಂದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯನಿರತ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಈಗ ನಾವು ಈಗ 2 ಅಂತ ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಆದ್ರೆ ಇದನ್ನ ನಾವು ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಯಾವ ಜಾತಿ ಪತ್ರಕರ್ತರಲ್ಲ. ನಾವು ಪತ್ರಕರ್ತರು ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೆಲ್ಲ ಜಾತಿಯವರನ್ನ ಎಲ್ಲ ಜನಾಂಗದವ್ರನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ತಗೊಳ್ಳುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುವಂತ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಇದು ಮಾಡೋದು ಬೇಡ. ನಾವು ಪತ್ರಕರ್ತರು, ಆದ್ರೆ ಅವರ ಹಬ್ಬವನ್ನ ಅತ್ಯಂತ ಚೆಂದಾಗಿ ಬಹಳ ಉತ್ತಮವಾಗಿ ಆಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಜನಾಂಗದವರು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳು ಸಹ ನಮ್ಮ ಶಾಂತಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ನೀಡುವಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ನಾವು ಜಾತಿ ಮತ ಭೇದ ಮರೆತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಭಟ್ಕಳವನ್ನು ಶಾಂತಿ ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಒಯ್ಯುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂತ ತಮಗೆಲ್ಲರೂ ವಂದಿಸಿ ನಾನು ಒಂದೊಂದು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು, ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಪತ್ರಕರ್ತ ಮಿತ್ರರಿಗೆ ಈದ್ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇದೊಂದು ಈ ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಅಂದರೆ ಅದೊಂದು ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ. ಅವರಲ್ಲಿರುವ ತಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ಧರ್ಮದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಉಪವಾಸವನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷ ಹಬ್ಬ ಅಂದರೆ ಅದು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅವರು 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಉಪವಾಸವನ್ನು ಮಾಡಿ ದೇವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕಾರ್ಯನಿರತ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘದಿಂದ ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಒಂದು ಹಬ್ಬದ ಪರಸ್ಪರ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಕಳೆದ 2 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಏನು ನಾವು ಪತ್ರಕರ್ತರ ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘ ಅಂತ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಅತಿಕ್ಯೂರ್ ರಹಮಾನ್ ಸಹೋದರಿ ಅವರೇ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಂದೆ ಬಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಹಿಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ವಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಕೂಡ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಪತ್ರಕರ್ತರ ಬಳಗದವರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಿಹಿಯನ್ನು ಉಣಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. हमारी ये वीडियो आपको कैसी लगी हमें कमेंट्स बॉक्स में अपनी राय जरूर दें। अगर अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक और शेयर करना न भूलें। आइंदा फिर एक और नई वीडियो के साथ आपसे मुलाकात होगी। तब तक के लिए अल्लाह हाफिज।